नमस्कार मित्रांनो. आज आपण लाळ्या खुरकत रोग म्हणजेच फूट अँड माउथ डिसीज शेळ्या मेंढ्यांमध्ये कसा असतो त्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर ह्याचा व्हायरस जो आहे तो एप्थोस व्हायरस आहे. त्याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड आरएनए असतात. नॉन इन्व्हलप व्हायरस आहे. त्याची साईज 22 ते 30 मायक्रॉन मीटर आहे आणि त्याचे जर आपण सबटाइप्स बघितले तर OAC, S81, S82, S83 अँड एशिया 1 अशा प्रकारचे त्याचे सबटाइप्स आहेत. आपल्याकडे बघायला मिळतं की व्हॅक्सिनेशन फेल्युअर खूप असतं. व्हॅक्सिनेशन फेल्युअर व्हायची कारण स्ट्रेन म्युटेशन हे कॉन्स्टंटली चालू असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्रॉस इम्युनिटी ही अजिबात नसते. जर समजा चुकून ओच जर बाधा झाली तर त्या ओचे अँटीबॉडीज तयार झाल्या तर त्या ओच्या अँटीबॉडीज एच्या अगेन्स्ट काम करत नाहीत किंवा सीच्या अगेन्स्ट काम करत नाहीत किंवा एसीटीच्या अगेन्स्ट काम करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये आपल्याला व्हॅक्सिन फेल्युअर्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर जर आपण व्हायरस कुठे काम करतो किंवा कुठल्या पेशींवरती जास्त अटॅक करतो जर बघितलं तर त्या एपिथेलियल सेल्स असतात. शरीरामध्ये असलेल्या एपिथेलियल सेल्स जे आहेत व्हायरल त्या ठिकाणी व्हायरस जाऊन त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं. म्हणून व्हायरस ची जी ट्रॉपिझम आहे किंवा त्याचे बॉन्डिंग जे आहे ते फक्त एपिथेलियल सेल्सशी असतं. आणि जर आपण पाहिलं तर हा व्हायरस फूट अँड माउथ डिसीजचा व्हायरस जो आहे तो ऑल क्लोन पोटेड अॅनिमल्स म्हणजे ज्या जनावरांना खुरं असतात म्हणजे विभागलेली खुरं असतात, जसं गाई, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर यांचे सगळे खुरं जे असतात ते 2 डिजिट मध्ये डिवाइड झालेले असतात. ह्या सगळ्यांना आपण क्लोन फुटेड अॅनिमल्स म्हणतो. तर या सगळ्या क्लोन फुटेड अॅनिमल्स मध्ये एफएमडीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर एफएमडी व्हायरस हा आपल्या देशासाठी एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असलेला डिसीज आहे. शेळ्या मेंढ्या घ्या किंवा गाई म्हशीन घ्या तर ह्या एफएमडी व्हायरसमध्ये शेळ्या मेंढ्यांमध्ये जास्त मरतूक होते. आणि जर जास्त विचार केला आपण किंवा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की जे नवीन जन्मात आलेली शेळ्यांची पिल्लं असतील किंवा करडं किंवा जी कोकरी असतात किंवा छोटी मेंढ्यांची पिल्लं असतात त्यांची मॉर्टॅलिटी किंवा त्यांची मरतूक ही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचा डायरेक्टली परिणाम जो आहे तो आपल्या मीट इंडस्ट्रीवरती होत असतो. म्हणून एफएमडी हा व्हायरस जो आहे तो इकॉनॉमिकली फार इम्पॉर्टंट आपल्याला किंवा आपल्या देशाचा आर्थिक कणा थोडासा कमकुवत करण्यासाठी हा तयार झालेला व्हायरस आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. याचा जर ऑकरन्स आपण बघितला, हा डिसीज जो आहे एफएमडी हा डिसीज जर बघितला तर भारताच्या ठिकाणी तुम्हाला ठळक पार्ट दिसेल किंवा भारताचा नकाशा थोडासा ठळक केलेला दिसतो. हेच हे म्हणजेच की आपल्याकडं त्याची इपिडेमिक किंवा त्याची ऑकरन्स जो आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर जर आपण काही पूल्स बघितले किंवा वेगवेगळ्या स्पेसिस एकत्र येण्याचं जर प्रमाण बघितलं ते पण आपल्या भारतामध्ये 3-4 स्पेसिस एकत्र आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे ऑकरन्स ह्या फूट अँड माउथ डिसीज किंवा लाळ्या खुरकत रोगाचा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर व्हायरसला इनॅक्टिव्ह करायचं तर कसं करायचं, तर मेनली ते पीएच आहे की जर सामू असेल किंवा पीएच आपण त्याला म्हणूया, पीएच 6 ते 9 दरम्यान व्हायरसचं इनॅक्टिव्हेशन होत असतं. त्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड असेल 2% सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम परॉक्सी मिथाइल सल्फेट ह्याचं 1% द्रावण आणि सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं मिठाचं द्रावण 1% हे ह्या व्हायरसला इनॅक्टिव्ह करू शकतं. त्याच्यानंतर प्रसार जो आहे व्हायरसचा जो हा किंवा विषाणूचा प्रसार जो आहे तो मेनली एअरबॉर्न इन्फेक्शन आहे म्हणजे हवेतून जास्त प्रसार होत असतो. त्याचबरोबर खाद्य आणि पाणी याच्यातून पण ह्या विषाणूचा प्रसार आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जे शेळ्या मेंढ्या पाळणारे लोक आहेत तर त्यांच्या कपड्यामधून समजा बाजारात गेले, आठवडा बाजार असो वेगवेगळ्या ठिकाणी, त्या आठवड्या बाजारातले जे काही इन्फेक्टेड केसेस असतील किंवा सब क्लिनिकल मधल्या किंवा कॅरियर स्टेज मधल्या जे काही शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्या कपमधून किंवा त्यांच्या नेझल डिस्चार्ज असेल किंवा एक्सरिशन असेल, सलायवा असेल त्याच्यापासून ती सलायवा त्यांच्या कपड्याला लागून ते इन्फेक्शन ते त्या बाजारातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतं. नंतर बऱ्याच वेळेला असं बघतो की शेळ्या मेंढ्याच्या झिरो ग्रेजिंग मध्ये नाहीत पण ते चरायला घेऊन जातात. अशा ठिकाणी ज्या स्टॉल पेड नाहीत आणि चरायला घेऊन जातात ते रात्रीच्या ठिकाणी एकाच ठिकाणी येतात आणि तिथं इन्फेक्टेड असतील किंवा इन्फेक्शन झालेल्या शेळ्या आणि चांगल्या शेळ्या किंवा चांगल्या मेंढ्या आणि इन्फेक्शन झालेल्या मेंढ्या ह्या सगळ्या एकत्रच राहतात. त्याच्यामुळे ओव्हर क्राउडिंग होतं आणि इन्फेक्शन लवकर प्रसार व्हायला इथं या ठिकाणी मदत होत असते.
त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये किंवा जिथं कूल वातावरण आहे किंवा थंड वातावरण आहे त्या ठिकाणी इन्फेक्शन हे एफएमडीचं इन्फेक्शन जास्त प्रमाणात पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर दुधामधून जी काही नवीन जन्मात आलेली पिल्लं आहेत त्यांना पण दुधामधून, आईच्या दुधामधून, की जी आई सबक्लिनिकल मध्ये किंवा सबक्लिनिकल एफएमडी आहे किंवा कॅरियर स्टेज मधला आहे किंवा क्लिनिकल एफएमडी आहे, तिचं जर दूध पिलं तरी ते नवीन जन्माला आलेली पिल्लं जी आहेत ती पण ह्या रोगापासून बाधित होत असतात. त्याच्यानंतर ह्या 2-3 वर्षामध्ये असं बघायला आलं की 2-3 दिवसाच्या पिल्लांच्या मध्ये सुद्धा एफएमडीचे पोस्टमॉर्टम लिजन्स आपल्याला बघायला मिळाले आहेत. म्हणून इंट्रायुट्राईन इन्फेक्शन सुद्धा नवीन जन्माला आलेल्या पिल्लांची मरतूक करायला कारणीभूत ठरतंय. म्हणून हे अशा प्रकारे ट्रान्समिशन हे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सुद्धा झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर दूध इन्फेक्टेड आईचं दूध पिल्यानंतर आणि कूल इन्व्हायरमेंट ह्या सगळ्या बाबींचा एकत्र विचार केला तर हे सगळं आपल्याला एफएमडीचं ट्रान्समिशन आपल्याला अशा प्रकारे पाहता येतं किंवा झालेलं आपल्याला आढळून येतं. प्रिडिस्पोजिंग फॅक्टर म्हणजे जे फॅक्टर्स हे इन्फेक्शन वाढवायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये स्ट्रेस असेल, जनावरांना आलेला ताण जो आहे की ताण कुठल्या पण प्रकारचा असेल की ट्रान्सपोर्टेशन केलं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जनावरं घेऊन गेली, शेळ्या मेंढ्या घेऊन गेल्या, त्याच्यानंतर खूप दूरवर ग्रेझिंग करायला गेले किंवा चरायला गेले, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल, खूप थंडी पडली, रात्रीचे जर उघड्यावरच जनावर असतील तर कदाचित त्यांना स्ट्रेस जास्त येऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या स्ट्रेसमुळे काय होतं की जनावरांचं इम्युनो सप्रेशन होतं आणि ज्या काही म्युकस मेम्ब्रेन्स वरती असलेल्या अँटीबॉडीज असतात त्याला आपण सरफेस अँटीबॉडीज म्हणतो. त्या सरफेस अँटीबॉडीज ह्या डिस्ट्रॉय झालेल्या असतात कॉर्टिसॉल रिलीजमुळे आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो डायरेक्टली इन्फेक्शनची क्षमता वाढवायला होत असतो. त्याचबरोबर गोठ्यात असेल जर चुकून तिथं अमोनिया किंवा स्वच्छता जर व्यवस्थित नसेल तर अमोनियाचं प्रमाण गोठ्यामध्ये वाढलेलं दिसतं. त्याचबरोबर ओव्हर क्राउडिंग असेल, त्या फार्ममध्ये जर हवा व्यवस्थित खेळती नसेल, त्याच्यानंतर काही नवीन जनावरं घेऊन आले बाजारातून, ती जनावरं आपण क्वारंटाईन करून ठेवली पाहिजेत. क्वारंटाईन नाही केली तर त्यांच्यामध्ये असलेलं इन्फेक्शन आपल्या घरच्या जनावरांना जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्या गोठ्याच्या बाजूला किंवा आपल्या फार्मच्या बाजूला जर मोकळी फिरणारे पिग्स असेल किंवा मोकाट डुकरं जर असतील तर ते पण एक कॅरियरचं साधन असू शकतं. त्याच्यामुळे आपलं इन्फेक्शन हे आपल्या पीक पासून किंवा डुकरांपासून इन्फेक्शन आपल्या शेळ्या मेंढ्यांना येऊ शकतं. नंतर ज्या ठिकाणी गाया म्हशी हे किंवा मोठी जनावरं आणि शेळ्या मेंढ्या एकत्र चरत असतात अशा ठिकाणी जर चुकून एफएमडी झालेली गाई किंवा म्हैस असेल तर तिथून पण इन्फेक्शन आपल्याला कॉमन जिथं खाद्याची आणि पाण्याची ठिकाण आहेत तिथून पण आपल्याला इन्फेक्शन येऊ शकतं. तर अशा प्रकारे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर एकदा इन्फेक्शन झालं तर त्याचा प्रसार किंवा शरीरामध्ये कसं ते काम करतं किंवा व्हायरस कसा मल्टिप्लाय होतो आणि कसं लिजन्स तयार होतात हे आपण पाहूया. पहिल्यांदा कुठल्या पण प्रकारे व्हायरसची एंट्री किंवा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करतो, कदाचित रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये असेल किंवा नाकावाटे तो ओरोफॅरिंग्सच्या भागामध्ये किंवा घशामध्ये जाऊन बसतो. घशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेला लोकल लिम्फ नोड आहे, आपण टॉन्सिल त्याला म्हणतो. टॉन्सिलमध्ये ह्या व्हायरसचे मल्टिप्लाय होतं थोड्या प्रमाणात. त्याच्यानंतर तो रक्तामध्ये मिसळतो. रक्तामध्ये मिसळला की व्हायरेमिया होतो, म्हणजे रक्तामध्ये व्हायरसचं प्रमाण वाढतं, त्याला आपण व्हायरेमिया म्हणतो. त्याच्यानंतर एकदा व्हायरेमिया झाला की तो व्हायरस जो आहे किंवा तो विषाणू आहे तो वेगवेगळ्या एपिथेलियल सेल्स वरती जाऊन बसतो. त्यातले महत्वाचे एपिथेलियल सेल्स म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक असेल, म्हणजे आपली चयापचय संस्था आहे, त्याच्यानंतर कातडी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत, म्हणजे पँक्रिया असेल, मॅमरी ग्लँड असतील, सड असतील, सडाच्या वरची स्किन असेल, पिट्युटरी ग्लँड असेल, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड्स, ह्या सगळ्या ग्लँड्स वरती हे व्हायरस जाऊन मल्टिप्लाय होत राहतात. एकदा का मल्टिप्लिकेशन सायकल सुरू झाली की तिथल्या एपिथेलियल सेल्स असतात त्या ह्या व्हायरसच्या मल्टिप्लिकेशन सायकलमध्ये मारल्या जातात. त्या ठिकाणी एक पाणथळीसारखं इन्फेक्शन किंवा हायड्रोपिक डिजेनरेशन त्या ठिकाणी निर्माण होतं आणि ते हायड्रोपिक डिजेनरेशन 2-3 सेल एकत्र येतात आणि त्या ठिकाणी छोटंसं फोड किंवा ब्लिस्टर्स किंवा जसं भाजल्यासारखा फोड येतो तशा प्रकारचे फोड या ठिकाणी वेगवेगळ्या एपिथेलियल सेल्स वरती किंवा एपिथेलियल सरफेस वरती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर हळूहळू काय होतं की ते ब्लिस्टर्स फुटायला सुरुवात होते. ते का फुटतात तर जिभेची मुवमेंट असेल, खाताना काही मुवमेंट्स होते जिभेची किंवा दातांची मुवमेंट्स होते, त्याचं दोघांच्या मध्ये घर्षण होऊन जे
ओरल कॅव्हिटीमध्ये असलेले किंवा तोंडामध्ये असलेले ब्लिस्टर्स ते फुटायला सुरुवात होते. त्याचबरोबर रुमिनल वेव्हज मुळे जे रुमेनमध्ये तयार झालेले ब्लिस्टर्स आहेत ते फुटायला सुरुवात होते. एकदा का ते ब्लिस्टर फुटले की त्या ठिकाणी रक्तस्राव थोड्या प्रमाणात होतो आणि त्या ठिकाणी आजूबाजूला असलेले बॅक्टेरियल इन्फेक्शन, वातावरणामध्ये जसं खूप खूप प्रमाणात बॅक्टेरिया बसलेले असतात तशाच प्रकारे बॅक्टेरिया, वातावरणातली बॅक्टेरिया त्या जखमेवरती जाऊन बसतात. तिथं पू तयार होतो किंवा तिथला भाग जो आहे तो निघून जातो, सडून जातो आणि आपल्याला जनावरांच्या मध्ये खूप पेन्स किंवा मॅस्टिकेशन करताना त्यांना खूप त्रास होतो असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर ही प्रोसेस तशीच पुढे चालू राहते. त्याच्यामुळे काय होतं की जे फुटलेले ब्लिस्टर्स असतात त्याच्यातून ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते, रक्तस्राव व्हायला सुरुवात होतो आणि जनावरांच्या तोंडामध्ये खूप सारा दुखणं किंवा खूप पेन्स त्यांच्या ओरल कॅव्हिटीमध्ये होतात. त्याचबरोबर कोरोनेटवरती इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे त्यांना चालता पण येत नाही आणि रुमेन मधले ब्लिस्टर फुटल्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला तिथं त्यांना टिम्पनी किंवा पोटफुगीची बाधा झाल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणून अशा प्रकारचे पॅथोजेनेसिस प्लस क्लिनिकल सायन्स हे दोन्ही आपण एकत्र समजले की आपल्याला एफएमडी समजायला अवघड जाणार नाही. त्यानंतर काय होतं की हे जे काही ब्लिस्टर्स फुटलेले असतात त्या ठिकाणी सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, त्या सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सेप्टेसिमिया टॉक्झिमिया होऊ शकतो आणि त्या सेप्टेसिमिया टॉक्झिमियामुळे जनावरं दगावण्याची शक्यता असते. जी छोटी जनावर आहेत की छोट्या शेळ्यांची पिल्ले आहेत किंवा करडा आणि कोकरी आहेत छोटी छोटी, तर त्यांच्यामध्ये कुठलाही लक्षण न दाखवता आपल्याला मृत्यू झालेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे इन्फेक्शन हे नवीन पिल्लांना अतिशय घातक ठरतं. त्याच्यानंतर त्याचा जर एफएमडीचा जर आपण सेकंडरी इफेक्ट बघितला किंवा लाळ्या खुरकत रोगाचा जर सेकंडरी इफेक्ट बघितला तर मॅक्झिमम हे व्हायरस जो आहे तो ज्या ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, त्या ग्रंथीवरती जाऊन अटॅक होतो किंवा तिथल्या पेशी नष्ट होतात. त्या नष्ट झाल्यामुळे जनावरांचा ग्लुकोज मेटाबॉलिझम बिघडू शकतो. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड्सला प्रॉब्लेम आल्यामुळे जे काही रिप्रोडक्टिव्ह किंवा प्रजनन संस्थेचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दिसू शकतात. मस्टायटिस होऊ शकतो. असं होत असताना बऱ्याच वेळेला जर पिट्युटरी ग्लँड्स अफेक्ट झाले असतील तर जनावरांच्या मध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस दिसतो, म्हणजे खूप धाप लागते. जनावर तोंडाने श्वासोश्वास घेतात, आपण त्याला पॅन्टिंग म्हणतो. जास्त प्रमाणात श्वासोश्वास चालू असतो, हायपरनिया. त्याच्यानंतर हायपरथर्मिया, म्हणजे जनावरांचं काही केलं तापच कमी होत नाही असं पण होऊ शकतं, कारण थर्मोरेग्युलेटरी सेंटर्स जे असतात ती थर्मोरेग्युलेटरी सेंटर्स ही ह्या व्हायरसमुळे डिस्ट्रॉय झालेली असतात. त्याच्यानंतर मस्टायटिस होऊ शकतो. त्याचबरोबर डिस्टर्बन्सेस ग्लुकोज मेटाबॉलिझम, जनावरांचा ग्लुकोज मेटाबॉलिझम हा अफेक्ट झालेला दिसतो. त्याच्यानंतर बऱ्याच एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड्स अफेक्ट झाल्यामुळे आपल्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीज कंडिशन किंवा पोस्ट एफएमडी कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यानंतर मोठ्या जनावरांच्या मध्ये मृत्यू त्याची कमी होते, कारण सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आपण वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असतो. पण जनावरं जर त्याच्यातून रिकव्हर झाली तर त्या जनावरांच्या मधून सलाइवा असेल, ब्रीथ असेल किंवा दूध असेल, त्याच्यातून ऍटलिस्ट काही जनावरांच्या मध्ये 2 वर्षापर्यंत हा व्हायरस जो आहे तो शेड केलेला दिसतो किंवा व्हायरस ह्या सिक्रिशन एक्सक्रिशन मधून बाहेर पडत असतो. त्याच्यामुळे ही जनावरं जी आहेत साधारणतः 2 वर्षापर्यंत कॅरियर राहू शकतात एकदा एफएमडीचं इन्फेक्शन झालं की. त्याच्यानंतर लक्षणं काय दिसतात, जी लहान शेळ्याची पिल्लं किंवा कोकरी आणि करडं आहेत किंवा ते काय होतात की लवकर कुठलंही लक्षण न दाखवता मरून जाऊ शकतात. जी ऍडल्ट जनावर आहेत किंवा मोठी जनावर आहेत, मोठ्या शेळ्या मेंढ्या आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला खूप ताप आलेला बघायला मिळतो. तोंडातून लाळ गळते, त्यांना चावताना किंवा कुठलाही घास खाताना त्यांना प्रॉब्लेम येतो. तोंडाचं स्वेलिंग, ओरल कॅव्हिटीचं स्वेलिंग बघायला मिळतं, लिप्सचं स्वेलिंग दिसतं. तोंड जर उघडून बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लिस्टर्स तयार झालेले दिसतात किंवा छोटे फोड आलेले दिसतात, फोड फुटलेले पण दिसतात. त्याच्यानंतर काही जनावरांच्या मध्ये टिम्पनी दिसते, म्हणजे पोट फुगलेलं दिसतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रुमेनमध्ये ब्लिस्टर्स फुटले की रुमेनल मोमेंट्स ज्या आहेत त्या रिस्ट्रिक्ट होतात. रुमिनल मोमेंट्स रिस्ट्रिक्ट झाले की आपोआप टिम्पनीचं लक्षण आपल्याला दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पोटदुखी दिसते, थोडीशी रवंथ कमी दिसते, काही जनावरांच्या मध्ये कॉन्स्टिपेशन, संडास साफ होत नाही आणि इन्फेक्शन पण आपल्याला पोट गच्च झालेलं पण आपल्याला बघायला मिळतं.
शेळ्या मेंढ्यांच्या मध्ये एक टिपिकल आपल्याला क्लिनिकल सायन्स असं बघायला मिळतं की लेमनेस फक्त दिसतो, पण ब्लिस्टर्स पायावरती दिसत नाही. जे आपण टिपिकली गाया म्हशींच्या मध्ये ब्लिस्टर्स हे कोरोनेट वरती दिसतात, तशा प्रकारचे ब्लिस्टर्स आपल्याला शेळ्या मेंढ्यांमध्ये ब्लिस्टर्स दिसत नाहीत. काही शेळ्या मेंढ्यांमध्ये मेलिना पण दिसतो, कारण अबोमॅझम किंवा रुमेन मधले ब्लिस्टर्स फुटतात आणि त्याचं ऍसिड हिमॅटिन मध्ये कन्व्हर्जन होऊन आपल्याला ब्लॅक कलरची स्टूल्स किंवा मेलिना आपल्याला बघायला मिळतो. अबॉर्शन काही केसेसमध्ये बघायला मिळतं, मस्टायटिस दिसतं आणि ऍडल्ट्स मध्ये आपल्याला बॅड ओडर फ्रॉम माउथ कॅव्हिटी, म्हणजे तोंडाचा जर तोंड उघडलं तर खूप घाण वास येतो, कारण ब्लिस्टर्सला सेकंडरी बॅक्टेरियल कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्याचा इफेक्ट म्हणून तोंडामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज तयार होतात आणि खूप घाण वास येत असतो. सलायव्हेशनचे पण वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आपल्याला किंवा वेगळे प्रकार बघायला मिळतात. सुरुवातीच्या एफएमडी मध्ये ब्लिस्टर्स तयार होत असताना पाण्यासारखी किंवा थोडीसा फ्रॉद असलेली सलायवा बघा किंवा लाळ येते. त्याच्यानंतर त्या लाळीमध्ये हळूहळू ब्लड किंवा रक्त आणि थोडासा म्युकस हे एकत्र येतात. हे कधी दिसतं तर साधारणतः रप्चर व्हेसिकलचं रप्चर सुरू व्हायला सुरुवात झाली की हे अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर रक्त, त्याच्यानंतर फेस आणि थोडंसं फायब्रिनचे फ्लेक्स किंवा पिवळे पिवळे धागे आल्यासारखे दिसतात. हे सेकंडरी बॅक्टेरियल कॉम्प्लिकेशन्समुळे आपल्याला बघायला मिळतं. आणि थोडंसं लेट स्टेजला जर गेलं तर फुटलेले ब्लिस्टर असतात, त्याच्यावरती असं सिरो फायब्रिनस मटेरियल अकुमुलेट झालेलं असतं, येलो पिवळ्या रंगाची सलाव येते आणि त्याचा घाण पण वास येतो. ही अपसेस फेज आहे, म्हणजे अपसेस पण फॉर्म ह्या सलायव्हेशनमुळे किंवा एफएमडी मुळे आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारची वेगवेगळी सलायवा आपल्याला एफएमडीच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपल्याला बघायला मिळते. पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन टिपिकली आपल्याला व्हेसिकल्स आणि रप्चर्ड व्हेसिकल्स हे डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या किंवा जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या वेगवेगळ्या पार्ट्स वरती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये ओरल कॅव्हिटी असेल, टंग असेल, सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेट, फॅरिंग्स, इसोफॅगस ह्या सर्व ठिकाणी आपल्याला ब्लिस्टर्स फॉर्मेशन किंवा रप्चर ऑफ व्हेसिकल्स हे पण दोन्ही पण पाहायला मिळतं. नंतर टायग्रॉइड हार्ट हे टिपिकली अपीअरन्स आपल्याला शेळ्या मेंढ्यांमध्ये जे यंग अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये बघायला मिळतं आणि त्याचबरोबर सेकंडरी न्यूमोनिया आपल्याला पाहायला मिळतो. आपण पोस्टमॉर्टम लिजन्स पाहूया. ओरल कॅव्हिटी जर पाहिली तर आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता की सॉफ्ट पॅलेटच्या मिडलला 3-4 ब्लिस्टर्स एकत्र येऊन असं रप्चर्ड व्हेसिकल किंवा रप्चर्ड ब्लिस्टर्स आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर जिभेच्या वरच्या बाजूला, जिभेच्या खालच्या बाजूला किंवा जिभेच्या साईडच्या बाजूला पण आपल्याला ब्लिस्टर्स आपल्याला बघायला मिळतील. हे पण तुम्ही सिमिलर टाइप ऑफ ब्लिस्टर्स तुम्ही इथं पाहू शकता. हे आणखीन काही जीभ आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लिस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जिभेवरती आणि ओरल कॅव्हिटी मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे पण तसंच सिमिलर आहे की जिभेवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे काही मोठे असे ब्लिस्टर्स फुटलेले फोड आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर जसं टिम्पनी सांगितलं की रुमिनल वॉल्स जे असतात, रुमिनल ग्रूवरती अशा प्रकारचे व्हेसिकल रप्चर होतात आणि रप्चर झालेल्या व्हेसिकल मध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊन इथं डीप अल्सरेशन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला टिम्पनीचं लिजन्स किंवा टिम्पनीची क्लिनिकल सायन्स आपल्याला बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर काही अल्सर्स हे खूप डीप असतात, तुम्ही ब्लिडिंग बघू शकता किंवा तिथं हिमोरेज झालेले आपल्याला बघायला मिळते. ही रुमिनल ग्रू आहे. रुमिनल ग्रूच्या वरती बरोबर आपल्याला अशा प्रकारचे अल्सरेशन्स आणि रप्चर व्हेसिकल्सची ठिकाणं आपल्याला बघायला मिळू शकतात. हे दोन्ही एकत्र पाहू शकता की टंगवरती किंवा जिभेवरती पण ब्लिस्टर फॉर्मेशन, रप्चर व्हेसिकल्स आणि रुमिनल वॉल वरती पण रप्चर व्हेसिकल्स. काही व्हेसिकल्स आपण रुमिनल म्युकोजावरती पण पाहू शकतो. अशा प्रकारे रप्चर्ड व्हेसिकल्स आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर काही अॅनिमल्स मध्ये आपण अबोमॅझम वरती पण ब्लिस्टर्स आपल्याला बघायला मिळाले आहेत. इथं रुमिनल ग्रू वरती आपल्याला ब्लिस्टर्स आहेत. यंग आणि ग्रोईंग अॅनिमल्स आहेत, जी वाढणारी जनावर आहेत, शेळ्या मेंढ्यांची पिल्लं असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचा हार्ट बघितलं की आपल्याला अशा प्रकारे टायग्रॉइड हार्टचा अपीअरन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याला जर ओपन करून पाहिलं तर अशा प्रकारे आपल्याला टायग्रॉइडचे जसे स्ट्रिप असतात तशा प्रकारे स्ट्रिप्स आपण हार्ट वरती पाहू शकतो. ही अर्ली स्टेज आहे टायग्रॉइड हार्टची, की त्याची सुरुवात होते आणि हळूहळू हे पसरत जातं. जसं जसं
हे इन्फेक्शन प्रोग्रेस होत राहील तशा प्रकारे हार्टवरती आपल्याला लिजन्स बघायला मिळतात. आता हे पोस्टमॉर्टम लिजन झाले. याच्यानंतर आपण ज्यावेळेस पोस्टमॉर्टम करतो किंवा क्लिनिकल केस असेल तर त्याच्यामध्ये आपण मटेरियल लॅबोरेटरीसाठी कुठलं घ्यायचं आणि कसं पाठवायचं, तर त्यासाठी ग्लिसरीन फॉस्फेट बफर मीडियम आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये व्हेसिक्युलर फ्लुइड असेल, व्हेसिकल्सची वॉल असेल, त्याच्यानंतर इसोफेजियल वॉशिंग असेल, त्याच्यानंतर सर्वायकल लिम्फ नोड्स किंवा इंग्वायनल लिम्फ नोड्स, काचेच्या वरचा लिम्फ नोड्स असेल किंवा मानेच्या जवळचा, फऱ्याच्या जवळचा लिम्फ नोड असेल, त्यातलं आपण मटेरियल आपण काढून प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या टेस्टसाठी आपण पाठवू शकतो. जर इम्युनो सर्व्हिलन्स करायचं असेल तर आपल्याला सिरम प्रयोगशाळेमध्ये पाठवणं आवश्यक असतं. आता हे झाल्यानंतर आपण डायग्नोसिस काय आहे ते आपण पाहूया, की डायग्नोसिस तर मेनली क्लिनिकल सायन्स आणि सिम्पटम्स वरून आपण करू शकतो. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम लिजन्स आहेत, जसं आपण आता सगळे पोस्टमॉर्टम लिजन्स पाहिले, रुमेन, त्याच्यानंतर हार्ट असेल, ओरल कॅव्हिटी असेल, इसोफेगस असेल, फॅरिंग्स असेल, याच्यावरती रप्चर्ड व्हेसिकल्स मिळतील आणि टायग्रॉइड हार्ट हे यंग ग्रोईंग अॅनिमल्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे पोस्टमॉर्टम लिजन्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या लॅबोरेटरी डायग्नोसिसचे टेस्ट आहेत. पॉलिमरेज चेन रिॲक्शन असेल, एलायझा असेल, काही ठिकाणी लॅबोरेटरी अॅनिमल इनॉक्युलेशन आपण करू शकतो, अगारजेल इम्युनो डिफ्युजन आहे, व्हायरल न्यूट्रलायझेशन टेस्ट आहे, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट आहे. तर अशा प्रकारच्या टेस्ट आपण प्रयोगशाळेमध्ये व्हायरसचं निदान करण्यासाठी आपण करू शकतो. ट्रीटमेंट, स्पेसिफिकली ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये काही नसते, फक्त काय की आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन सेकंडरी बॅक्टेरियल कॉम्प्लिकेशन रोखणं हे आपल्या हातात असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आहे, सेलेनियम आहे, व्हिटॅमिन ए आहे, झिंक आहे, याची मात्रा आपण थोडी थोडी वाढवणं आवश्यक असतं किंवा त्याला स्पेशल सप्लिमेंटेशन देणं आवश्यक असतं. त्याचबरोबर थोडंसं मऊ खाद्य आपण त्या जनावरांना देणं आवश्यक असतं, कारण त्यांना चावता येत नाही. चावताना कारण तोंडामध्ये फोड असतात, ते खाऊ शकत नाहीत किंवा रवंथ पण करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी खाद्य त्यांना देणं आवश्यक असतं की त्याच्यामधून त्यांना इन्स्टंट एनर्जी पण मिळावी, त्याचबरोबर हिलिंग पण लवकर व्हावं आणि जनावर रिकव्हरी पण त्याची लवकर मिळावी. मग सेकंडरी बॅक्टेरियल कॉम्प्लिकेशन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक देऊ शकतो. पेनिसिलिन असेल, सिप्रोपॅराझोन असेल, जे काही कोणते आपण रेग्युलर अँटीबायोटिक वापरतो ते आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर रक्त थांबवणारे घटक, हिमोस्टॅटिक घटक पण आपण देणं आवश्यक असतं, कारण ज्यावेळेस ब्लिस्टर्स तयार होतात ते ब्लिस्टर्स तोंडामध्ये होतात, रुमेनवरती होतात. मग त्यावेळेस ब्लिस्टर फुटल्यानंतर ब्लिडिंग होत असतं, मग ते ब्लिडिंग थांबावं एवढ्यासाठी आपण हिमोस्टॅटिक एजंट देत असतो. त्याच्यानंतर H2 ब्लॉकर्स जे आहेत ते प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणून काम करत असतात, तर ते करण्यासाठी आपल्याला H2 ब्लॉकर्स देणं आवश्यक असतं. का तर हे काही ब्लिस्टर्स फॉर्म झालेत, त्याचं आणखीन कॉम्प्लिकेशन वाढू नयेत, थोडंसं ऍसिड हे रुमेन मधलं त्याचबरोबर अबोमॅझम मधलं ऍसिड थोडंसं कमी व्हावं, त्यासाठी आपण H2 ब्लॉकर्स देतो, जेणेकरून त्या ठिकाणचं ब्लिस्टर जे रप्चर झाले ते लवकर हील व्हावे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर एक सर्वसाधारण होममेड रिमेडी आपण इथं अप्लाय करू शकतो. एक पार्ट हळदीचं पावडर आपण एक पार्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर घरी बनवलेलं चांगल्या प्रकारचं लोणी 2 पार्ट घेऊ शकतो. सीताफळाची पानं जी आहे ते 1 पार्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुरीची पानं, तुवर, पीज ऑन पीज म्हणजे तुवरची पानं किंवा तुरीची पानं आहे ती 1 पार्ट घ्यायचं. पानं सगळी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये चांगले बारीक पेस्ट करायची, हळद आणि लोणी घालून एकदम सॉफ्ट पेस्ट झाली की ती पेस्ट आपण जनावरांच्या तोंडावरती अप्लाय करू शकतो, जेणेकरून काय की अॅनोटा जे किंवा सीताफळाची जी पालं आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा जास्त असते, झिंक थोड्या प्रमाणात मिळत असतं आणि त्याचबरोबर जे तुरीची पानं आहेत ते ऍस्ट्रिंजंट म्हणून काम करतात. मग ऍस्ट्रिंजंट केल्यामुळे काय होतं की त्या जखमीवरती एक छोटासा लेअर तयार होतो, तो लेअर तयार झाल्यामुळे आतलं हिलिंग लवकर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर ही पेस्ट आपण अँटीसेप्टिक सोर्स म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर एनर्जी सोर्स, कारण ह्याच्यामध्ये आपण बटर वापरले किंवा लोणी वापरले तर लोणी एक इन्स्टंट एनर्जी म्हणून आपल्याला काम करू शकते. त्याचबरोबर सॉफ्ट एनर्जी, जर आपल्याला एनर्जीवालं फूड जर द्यायचं असेल तर सिमिलरली आपण जे शहाळं असतं, शहाळामधला जो नारळाचा भाग असतो किंवा ओला नारळ असतो, तो नारळ घ्यायचा, त्याच्याबरोबर थोडंसं गुळ टाकायचं, त्याच्यामध्ये लोणी टाकायचं आणि हळदी टाकायची. ह्याचं करून एक पुन्हा तशाच प्रकारची पेस्ट आपण जर करून वापरली तरी आपल्याला एनर्जी पण मिळते. त्याचबरोबर
त्या जनावरांचं हिलिंग पण व्हायला लवकर मदत होत असते. म्हणून आपण ह्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. प्रिव्हेन्शन ही व्हॅक्सिनेशन एकमेव गोष्ट आहे की आपण ती प्रिव्हेन्शन करण्यासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर व्हॅक्सिनेशन करण्यापूर्वी एक गोष्ट आपण कटाक्षानं पाळली पाहिजे. पहिले डिवर्मिंग करणं आवश्यक असतं, पण डिवर्मिंग करण्यापूर्वी सुद्धा आपल्याला त्या जनावरांना लिव्हर टॉनिक द्यायचं 4-5 दिवस, त्याच्यानंतर डिवर्मिंग करायचं. डिवर्मिंग केल्यानंतर आपण परत 4-5 दिवस त्यांना लिव्हर टॉनिक द्यायचं आणि ते दिल्यानंतर मग व्हॅक्सिनेशन करायचं. मग असं केल्यानंतर हा शेड्यूल फॉलो केला तर आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये तयार झालेली इम्युनिटी आहे ती चांगल्या प्रकारे इम्युनिटी राहते. मग आपल्याकडे अवेलेबिलिटी व्हॅक्सिन जी आहे ते ट्रायव्हॅलंट असेल, क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन असतील. त्याच्यानंतर जर आपलं व्हॅक्सिन लागू पडलं आहे की नाही किंवा आपल्याला व्हॅक्सिन कधी रिपीट करायचं आहे, तर हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आपण जी काही जनावरं व्हॅक्सिनेट केलेली आहे त्यांचं सिरम अँटीबॉडी टायटर करणं आपल्याला आवश्यक आहे. ते केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बाबा 21 दिवसानंतर अँटीबॉडीच्या लेवल्स ह्या पीक आहेत आणि काही 4 महिन्यानंतर ह्या अँटीबॉडीचे लेवल्स ह्या थोड्या कमी झालेल्या असेल. मग त्याच्यानुसार आपण आपल्या जनावरांना कधी पुन्हा किंवा रिपीट एफएमडीचं व्हॅक्सिनेशन करू शकतो हे आपल्या लक्षात येत असतं. म्हणून हे प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीमध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. व्हॅक्सिनेशन केलं की सिरो प्रिव्हेलन्स करणं आवश्यक आहे. तर हे एफएमडी बद्दल सांगून झालं. जर तुमची काही शंका असतील तर तुम्ही खाली जो काही युट्यूबवरती जो मेसेज बॉक्स आहे तिथे तुम्ही शंका जरी टाकल्या तरी चालतील किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर फक्त व्हॉट्सअपवरती 8600891946 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल असेल vetdap@gmail.com. थँक्यू. धन्यवाद.